नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 50 प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, लोकलेखा समितीची पद्धत डॅश या देशापासून घेतली आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रेट ब्रिटन. कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ती आहे ग्रेट ब्रिटन या देशाकडून. प्रश्न क्रमांक 2 आहे, अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. आणि नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5 सप्टेंबर रोजी. 5 सप्टेंबरला आपण राष्ट्रीय शिक्षक दिन आपण साजरा करतो आणि या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1999 साली. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे, डॅश ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध देशांच्या सरकारला भांडवल उधार देते. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक बँक. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार सिक्कीमशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तासी सबदो. तासी सबदो हा सिक्कीम या राज्याचा लोकनृत्य आहे. मित्रांनो, राजा आणि लोकनृत्य याच्यावरती बरेच परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे तुम्ही ते पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे, डॅश ही पाटलीपुत्र येथेच स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्षे मगधची राजधानी होती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजग्रह. राजग्रह या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या साली मुद्रांक शुल्क कर वसुलीची सुरुवात झाली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1815 साली. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फॉर्म 1. जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो तर तो आहे फॉर्म 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी किमान किती वय असावे लागते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 35 वर्ष. राज्यपालासाठी वयोमर्यादा किती दिली आहे तर ती आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28 कशाशी संबंधित आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे कलम देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारले गेले आहेत. मूलभूत कर्तव्ये आपण कोणत्या देशाकडून घेतले आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रशिया, सोव्हिएत युनियन. प्रश्न क्रमांक 13 आहे, अर्थशास्त्रात CRR चे पूर्ण रूप काय आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कॅश रिझर्व्ह रेशिओ, रोख राखीव प्रमाण. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, कार्बन या धातूचा अणुक्रमांक किती आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6. कार्बनचा अणुअंक किती आहे तर तो आहे 6. प्रश्न क्रमांक 15 आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी होते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर ती आहे इटानगर. प्रश्न क्रमांक 16 आहे, मॉस आणि मर्चटिया खालीलपैकी कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब्रायोफायटा. प्रश्न क्रमांक 17 आहे, सदनम PV बालकृष्ण यांना कोणत्या नृत्यशैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कथकली. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी.
जर्मनीची राजधानी काय आहे? तर ती आहे बर्लिन. प्रश्न क्रमांक 19 आहे, बजेट दस्तऐवज एकूण खर्चाचे वर्गीकरण डॅशमध्ये करतात. कशामध्ये करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, योजना आणि योजनेनंतर खर्च. प्रश्न क्रमांक 20 आहे, खेळाडू आणि त्यांचे राज्य केंद्रशासित प्रदेशाबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? खालील खेळाडू दिले आहे आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मिताली राज. मिताली राज ह्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या आहे राजस्थान या राज्याच्या. बाकी सानिया मिर्झा महाराष्ट्र, अंजुम चोप्रा नवी दिल्ली, सायना नेहवाल हरियाणा. आणि मिताली राज कोणत्या? तर त्या आहेत राजस्थान. आणि त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्या आहेत क्रिकेट. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणाला आपण भारताचा फ्लाइंग सिख म्हणून ओळखतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मिल्खा सिंग यांना. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय जनगणनेबाबत NPRचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे, राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा 2013 NFSA 2013 भारताच्या ग्रामीण लोकांना लोकसंख्येच्या अनुदानित अन्नधान्य पुरवतो. किती टक्के? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 75%. प्रश्न क्रमांक 24 आहे, भागीरथी नदीला देवप्रयाग येथे कोणती नदी येऊन मिळते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, अलकनंदा. प्रश्न क्रमांक 25 आहे, डॅश हे नीतीचे विस्तारित रूप आहे. नीतीचे फुल फॉर्म मला सांगायचं आहे. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. प्रश्न क्रमांक 26 आहे, उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3, बँकिंग. उदय योजना कशाशी संबंधित आहे? तर ती आहे बँकिंग क्षेत्राशी. प्रश्न क्रमांक 27 आहे, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2, पंडिता रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता हा कोणास संबोधले जाते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक A, A.O. हुम यांना. त्याने स्थापना केली होती मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. प्रश्न क्रमांक 29 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन कोठे केले होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, महाड या ठिकाणी. आणि हे कुठे येतं? तर ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 30 आहे, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले यांना. आणि पहिली शाळा कुठे काढली होती? तर ती आहे पुण्यामध्ये वेताळ पेठेत काढली होती. प्रश्न क्रमांक 31 आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरवले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारतरत्न. प्रश्न क्रमांक 32 आहे, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महसूल आयुक्तांकडे. प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सचिंद्रनाथ सन्याल यांनी. प्रश्न क्रमांक 34 आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. प्रश्न क्रमांक 35 आहे, जहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? कुठे आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2, मुंबई. प्रश्न क्रमांक 36 आहे, मनी भवन महात्मा गांधी संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई. प्रश्न क्रमांक 37 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. आणि त्या कोण होत्या? तर त्या सुचेता कृपलानी. प्रश्न क्रमांक 38 आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, श्री प्रकाशे. प्रश्न क्रमांक 39 आहे, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या?
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 22 समित्या. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 आहे, संविधान सभेची उद्देशपत्रिका कोणी मांडली? कोणी मांडली तर त्याचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41 आहे, महाराष्ट्रात पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कळंबोली. प्रश्न क्रमांक 42 आहे, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 13 आहे, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाम फाउंडेशन. प्रश्न क्रमांक 44 आहे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हजारे यांचे. आणि यांचे पूर्ण नाव काय आहे तर ते आहे किसन बापूराव हजारे. आणि हे मित्रांनो लोकपाल आंदोलनाशी संबंधित आहेत अण्णा हजारे. प्रश्न क्रमांक 45 आहे, भारतातील कोणत्या शहराला स्पेस सिटी म्हणून आपण ओळखतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंगलोर. बंगलोरला आपण स्पेस सिटी म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 46 आहे, कार्बन कर लागू करणारा पहिला देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशाने पहिला कार्बन कर लागू केला. प्रश्न क्रमांक 47 आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48 आहे, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी काय आहे तर ती आहे अगरतळा. प्रश्न क्रमांक 49 आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्म भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात झाला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलाहाबाद. आणि ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 50 आहे आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, भीम ॲपचे पूर्ण स्वरूप काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत इंटरफेस फॉर मनी. ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.